राजापेठ उड्डाण पुलावर 2 दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात 2 महिलांचा मृत्यू झाल्यानंतर विधान परिषद आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। यावेळी महापौर, भाजप पदाधिकारी तसेच महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते। पाहणी दरम्यान उड्डाण पुलावरील वाहतुकीस अडथळा ठरणारा चबुतरा जेसीबीच्या सहाय्याने हटविण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच शहरातील उड्डाण पूल आणि गेटच्या कामांदरम्यान खालून वाहतूक सुरू ठेवण्याचे नियोजन करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले। प्रवीण पोटे पाटील यांनी सांगितले की महानगरपालिका, पीडब्ल्यूडी आणि पोलीस विभागाने समन्वयाने काम केल्यास अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात। शहरातील अनेक रस्ते आणि उड्डाणपुलाखालील मार्ग दीर्घकाळ बंद असल्याने वाहतुकीवर अतिरिक्त ताण येत असून त्यामुळे अपघातांची शक्यता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले। हेल्मेट सक्तीबाबत बोलताना त्यांनी हेल्मेट वापरणे बंधनकारक असावे अशी भूमिका घेतली। मात्र हेल्मेट सोबतच पोलीस विभागाने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन, विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई आणि नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यावरही भर द्यावा असे त्यांनी सांगितले। अपघातांसाठी एकाच विभागाला जबाबदार धरता येणार नसल्याचे स्पष्ट करत प्रशासन, संबंधित विभाग आणि नागरिकांनी आपापली जबाबदारी पार पाडल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते असेही त्यांनी यावेळी सांगितले। आज मी या ठिकाणी कालच्या परवाचा जो ऍक्सिडेंट झाला त्या अनुषंगाने या ठिकाणी व्हिजिट करता आलो। सगळ्यात महत्वाचं, अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गेट्स उभे करणं चालू आहे। गेट्स उभे करणं हा किंवा ते करू नये हा आमचा विषय नाही। आमचा विषय हा आहे की गेटच्या खालून ट्रॅफिक चालत राहिले पाहिजे। ज्याप्रमाणे रेल्वे फाटक किंवा रेल्वे डिपार्टमेंटचं जेव्हा काम होतं तेव्हा रेल्वे चालूच राहते। ब्रिजचं काम चालू असताना रेल्वे कधी थांबत नाही। त्या पद्धतीने यांनी काम केलं पाहिजे। महानगरपालिका, पोलीस डिपार्टमेंट आणि पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट हे एका संयुक्त एका ठिकाणी येऊन त्यांनी जर बैठक केली तर असे प्रॉब्लेम होणार नाही। जेणेकरून आज आपण इथला राजापेठचा आपण पूल पाहतो आहे आणि पुलाच्या खाली एक रस्ता आहे। तो रस्ता यांनी जवळपास 1-2-4 महिन्यापासून बंद करून ठेवला। ज्या लोकांना अंबादेवीकडे जायचं आहे ते लोकांना वरून पुलावरून यावं लागतं। म्हणजे तसंच आपला एक राजकमलचा पूल बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोड वाढलेला आहे। या लोड वाढलेत असताना आपण जर काही रस्ते बंद करून ठेवले तर तुम्हाला सांगतो की निश्चित मोठ्या प्रमाणात त्याचा ऍक्सिडेंट हा आपला ऍक्सिडेंट जो पाहिला आता याच्यामध्ये एक परिवार खतम झालेला आहे। एक परिवारातला कोणी जर मरत असेल तर ते लेकरं त्यांच्या मुलं रस्त्यावर येतात। हे साधारणतः सगळ्या अधिकाऱ्यांनी गोष्ट समजून घेतली पाहिजे। कारण तुम्हाला सांगतो कुठलाही अधिकारी एकदा बसता की 57 वर्ष 58 वर्ष खुर्चीवर बसतो, त्याला रिटायरमेंट शिवाय कुठे बाहेर जायची गरज पडत नाही किंवा तो त्याची बदली होऊ शकतो। त्याला कोण्याही जनप्रतिनिधीच्या प्रेशर मध्ये येऊन पाहिजे तसे त्याला नियम बाळगून जर आपण काम करत असेल तर तुम्हाला सांगतो अमरावती शहरासाठी हा विषय चांगला होणार नाही। असे अनेक ऍक्सिडेंट झाले, काही लोकांचे पाय तुटले, काही लोकांचे हात तुटतात। तरी पण मला एक सांगायचं, जर अपंग होत असेल तर तुम्हाला एक सांगतो आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काय करू शकतो याच्यामध्ये, लोकप्रतिनिधी आम्ही आमचे उपयोग होणार नाही। या अनुषंगाने या ठिकाणी आज आपण पाहणी केली आणि त्या पद्धतीने पोलीस विभागाला, त्या ठिकाणी पीडब्ल्यूडी विभागाला आणि महानगरपालिकेला आपण त्या पद्धतीने त्यांना निर्देश दिले की ज्या ठिकाणी गेट चालू असेल त्याच्या खालून ट्रॅफिक चालली पाहिजे। एक स्ट्रक्चर उभं करा, त्या स्ट्रक्चरच्या वरती तुमचं काम चालत राहील जेणेकरून ट्रॅफिक बंद होणार नाही। कारण आज राजकमलच्या पुलाबद्दल आपल्याला माहिती आहे सगळ्यांना। आणि असं दुसरं राजकमल पूल नाही तर आपल्या एक नंदा हे आहे, नंदा मोटरच्या समोर तो सुद्धा रस्ता जवळपास 7-8 महिन्यापासून बंद आहे। असे अनेक ठिकाणी रस्ते बंद करून ठेवलेले आहे की ज्यामुळे आपलं याचं काम चालू आहे, वरती गेटचं काम चालू आहे, खालून रस्ते बंद आहे। आणि रस्ते तसे मुळात अमरावती शहरामध्ये छोटे रस्ते आहे, 9 मीटरचे रस्ते आहे। काही महाराष्ट्रातले मोठी रस्ते सोडले तर साधारणतः 9 मीटरचे रस्ते आहे, काही तर 7.5 मीटरचे रस्ते आहे। त्या ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात जाम होतो। आज पुन्हा मी पोलीस विभागाला हे सुद्धा सांगितलं की ज्या ठिकाणी मंगल कार्यालय आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक उभे राहते। जे असे अनेक महत्वाचे विषय आहेत त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांची चर्चा केली आणि तिथे आम्ही त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। त्याचं सगळ्यांना आम्हाला आश्वासित केलं आहे की आपण गेल्या 1-2 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करू आणि जेणेकरून जे कामं असेल ते सुद्धा आपण पटापट आपण वाइंड अप करू। धन्यवाद सांगितलं। एक अमरावतीकरांची मागणी आहे की हेल्मेट सक्ती जी पोलिसांनी केलेली ते ऐच्छिक करावी म्हणून, तर यासाठी आपण काही पुढाकार घेणार? तुम्हाला एक सांगतो, पहा, हेल्मेट वापरणं हे कंपल्सरी आहे। हा काही पोलीस कमिशनरचा किंवा अमरावती कॉर्पोरेशनचा किंवा कोणाचा विभाग नाही आहे। ऍक्च्युली देशामध्ये मोठ्या प्रमाणात हेल्मेट वापरला गेलंच पाहिजे। ते कोणत्या क्वालिटीचं वापरावं, कसं वापरावं हे त्यांनी त्यांच्या विभागाने ठरवावं, त्याबद्दल आमची काही मनाई नाही। पण एक तुम्हाला सांगतो की रस्ते साधारणतः मोठ्या प्रमाणावर कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहे।
ऍक्सिडेंटने एखादी गाडी स्लिप होऊन जरी कोणी पडत असेल तर डोक्याला जर मार लागत असेल तर कमीत कमी त्या हेल्मेट वाचेल. त्याच्या मागचा काही उद्देश काही नाही आहे. मला वाटत नाही की पोलीस विभागाचा वेगळा उद्देश आहे. ज्या ठिकाणी आता त्यांनी ज्या पद्धतीने मुवमेंट चालू केली ती तशीच मुवमेंट त्यांनी ट्रॅफिकवर सुद्धा करावी असं मला वाटत आहे. ज्या पद्धतीने त्यांनी हेल्मेट सक्ती केली ना त्याचप्रमाणे ट्रॅफिकवर सुद्धा करावी. म्हणजे ट्रॅफिक काही लोक विरोधी दिशेने जातात त्यांना थांबवल्या गेलं पाहिजे. मोठ्या प्रमाणात अमरावती शहरामध्ये विदाऊट नंबर प्लेट या मोठ्या प्रमाणात वाहनं चालली आहे. याच्यावर सुद्धा नियंत्रण करणं गरजेचं आहे. अशा काही महत्वाच्या गोष्टी मी कमिशनर साहेबांसोबत जाऊन चर्चा करणार आहे. ही बैठक सुद्धा घेणार आहे. मला असं वाटतं हेल्मेट बद्दल माझं तर मला असं वाटत नाही की कोणी त्याला आडवा यावं. कमी असतं एखादा इमर्जन्सी असेल कोणी हॉस्पिटलला चालला असेल तसं जर आपण पोलिसांना रिक्वेस्ट केली तर मला वाटतं ते पोलीस विभाग सोडून दिला असं सुद्धा मला वाटतं. मी त्या पद्धतीने चर्चा करणार आहे. या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघाताला कारणीभूत कोण आहे? असे अपघात वारंवार पहा, अपघाताला कारणीभूत असं म्हणता येणार नाही. त्यामध्ये तुम्हाला सांगतो ट्रॅफिक ही सुद्धा महत्वाची आहे. लोकांना जाण्या येण्याचं सेन्स सुद्धा महत्वाचं आहे. याच्यामध्ये कॉर्पोरेशन सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. पीडब्ल्यूडी सुद्धा इन्व्हॉल्व आहे. असं आपण एकदम कुणाच्यावरती आपण दोष ठेवणं शक्य नाहीये. पण मला असं वाटतं की आपली सगळ्या विभागांनी आपापली जबाबदारी आणि लोकांनी सुद्धा आपली जबाबदारी समजून चाललं तर मला असं वाटतं काहीतरी याच्यामध्ये आपल्याला पर्याय काढता येईल. पीडब्ल्यूडीनं मोठ्या प्रमाणामध्ये कामं चालू केली. रस्ता साफ करत नाही. रस्ता काम झाल्यानंतर त्या ठिकाणी गिट्टी उभी पडली राहते, रेती पडलेली राहते. हा सुद्धा त्या ट्रॅफिकचा एक भाग असतो. त्यामुळे आपण त्या पद्धतीने आता मी तुम्हाला सांगतो आलो आहे. मी आल्यानंतर आपण सगळ्यांची त्या पद्धतीने बैठका घेणार आहे असं ठरलं. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।